नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा 13 तारखेपासून चालू होत आहे. 12 तारखेला 12 डिसेंबरला अमावास्या आहे आणि 13 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना हा चालू होत आहे. सलग 21 दिवस आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता अन्नपूर्णेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप म्हणजे खूप जप उपासना या केल्या जातात. कारण मार्गशीर्ष महिना हा माता अन्नपूर्णेला आणि माता लक्ष्मीला हा समर्पित असून या महिन्यात केलेले सर्व व्रत वैकल्य हे अनंत पटीने पुण्य आणि फळ देणारं असतं. यासाठीच आपण या मार्गशीर्ष मासामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची तसेच शुक्रवारी आणि मंगळवारी आपल्या देवी अन्नपूर्णेची यथाविधी यथासांग पूजा करत असतो. यामुळे आपल्याला परिपूर्ण कृपा आपल्या कुलदेवीची देखील भेटत असते. ज्यांना आपली कुलदेवी माहीत नसेल किंवा माहीत असेल अशांनी देखील ओम कुलदेवताये नमः या मंत्राचा जप जर केला तर तुमच्यावरती कुलदेवी ही सदैव आणि अखंड प्रसन्न राहायला सुरुवात होते. तर आज आपण पाहणार आहोत की अशी कोणती वस्तू दिव्यात टाकल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा मिळणार आहे, आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळणार आहे. यासोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास देखील निर्माण होणार आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा किंवा निरांजन. जे तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता. आता सेपरेट निरांजन लागणार आहे. तुम्ही जे देवाला लावता ते वेगळं कायमचं असावंच. मात्र हा जो दिवा आहे तो आपण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी लावणार आहोत. यासाठी हा दिवा हा सेपरेटच वापरा. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये आधीपासून असेल तर आधीपासूनचा दिवा एखादा वापरू शकता. नसेल एखादं निरांजन एक्स्ट्रा तर तुम्ही काय करायचं आहे, रोजच्या रोज एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. आता हा दिवा बनवत असताना त्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही. थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि यापासून पीठ मळून गव्हाच्या पिठाच्या साहाय्याने, म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि या पिठापासून आपल्याला एक दिवा छोटासा बनवायचा आहे. आता हा दिवा किती मोठा असावा किंवा किती छोटा असावा, तर बघा आपला हा जो दिवा आहे तो एक तर तुम्ही अखंड ज्योत जर तुम्हाला ठेवता आली 21 दिवस तर अतिशय म्हणजे अतिशय सोन्याहून पिवळं. मात्र जर काही कारणास्तव तुम्हाला हे जमणार नसेल, अखंड ज्योतीची काळजी म्हणजे घ्यायला जमणार नसेल किंवा नसाल तुम्हाला तुमच्याकडे तेवढा वेळ, तर अशा वेळी तुम्ही की नाही सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास हा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित झाला पाहिजे. आता सकाळी वेगळा दिवा आणि संध्याकाळी वेगळा दिवा वापरावा का जर कणकेचा असेल तर नाही. सकाळी जो तुम्ही दिवा बनवाल कणकेचा तोच तुम्हाला संध्याकाळी देखील वापरायचा आहे. आणि जर तुमचं निरांजन असेल किंवा दुसऱ्या मातीचा एखादा दिवा जर तुम्ही घेतलात 21 दिवसासाठी तर तुम्ही कंटिन्यू तो दिवा वापरू शकता. त्याच्यासाठी कोणतंही नियम नाही, बंधन नाही. आता हा झाला दिव्याचा प्रश्न. नंतर दिव्याला आसन कोणतं द्यावं, तर तुम्ही गव्हाचं देऊ शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता. तुम्ही मुठभर धने देखील या दिव्याखाली ठेवू शकता. तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू या दिव्याला खाली ठेवायची आहे आणि नंतर याच्यावरती दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्याची ज्योत कुठं ठेवायची आहे, निरांजन असेल तुमचं तर याची जी ज्योत आहे ती आकाशाच्या बाजूला होणार आहे. मात्र तुम्ही जर कणकेचा दिवा केला किंवा मातीची पंती वापरत असाल तर अशा वेळी या दिव्याची ज्योत जी आहे ती उत्तरेकडे झाली पाहिजे. तसेच तुम्ही या दिव्यासाठी तूप किंवा तिळाचं तेल वापरू शकता. आता तिळाचं तेल जर वापरलं तर तुमच्या उजव्या हाताला, लक्षात ठेवा, तिळाच्या तेलाचा दिवा जर तुम्ही लावत असाल तर तुमच्या उजव्या हाताला लागला पाहिजे आणि देवाच्या डाव्या हाताला. बघा, देवाचा डावा हात, तुमचा उजवा हात, अशा दिशेने दिवा हा तिळाच्या तेलाचा लावायचा आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तुमच्या डाव्या हाताच्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला हा दिवा येणार आहे. आता हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवू शकता का, तर हो, ठेवू शकता. तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मग देवघराच्या समोर एक छोटासा पाट ठेवा किंवा छोटीशी रांगोळी काढा आणि त्या रांगोळीवरती देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता.
या दिव्यामध्ये घालायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मौलीचा धागा, जो पिवळा आणि लाल रंगाचा असतो असा धागा आपल्याला या दिव्यासाठी वापरायचा आहे. फक्त आणि फक्त 5 ते 10 रुपये पर्यंत खूप मोठी अशी गुंडी भेटते याची, किंवा असा गोल देखील भेटतो, तर तुम्ही तो आणू शकता. भरपूर यापासून तुमच्या वाती तयार होतील. आता वात किती घ्यावी? जर तुम्ही अखंड ज्योत लावणार असाल तर 1.25 हात वात घ्यायची आहे. तुमच्या हाताचा 1.25 हात, 1.25 हात माप घ्यायचं तुमच्या हाताचं, उजव्या हाताचं, आणि त्यानुसार तुम्हाला ही वात घ्यायची आहे. जर तुम्ही अखंड दिवा लावणार नसाल तर नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे कापसाची वात बनवून घेतो त्या पद्धतीने घ्यायची आहे. या दिव्याला चुकूनही फुलवात लावायची नाही, कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत. कोणत्याही ज्यावेळी आपण देवीची उपासना करतो त्यावेळी लांब वातीचा उपयोग करायचा असतो, फुलवातीचा करायचा नसतो. आता ही वात बनवून घेतल्यानंतर आपल्याला या वातीला, जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर थोडंसं लाल चंदन देखील लावून घ्यायचं आहे. लाल चंदन लावून घेतल्यानंतर आपल्याला ही वात या दिव्यामध्ये घालायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि 1 कवडी. आता कवडी कोणती असावी? पिवळी किंवा पांढरी कवडी तुम्ही वापरू शकता. जास्तीत जास्त करून पिवळीच कवडी असावी. काही कारणास्तव तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल तर पांढरी कवडी घ्या, तिला थोडीशी हळद लावा, ओली हळद लावा, म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी घाला, ओली करा हळद, आणि ती कवडी पूर्णपणे पिवळी बनवून घ्या आणि नंतर या दिव्यामध्ये ठेवायची आहे, टाकायची आहे. आता ही जी कवडी आहे आणि जे 1 रुपयाचं नाणं आहे ते पूर्ण 21 दिवस अजिबात बदलायचं नाही. रोजच्या रोज तुम्हाला त्याच नाण्याचा आणि त्याच कवडीचा उपयोग करायचा आहे. हा दिवा आपल्याला सतत सलग 21 दिवस आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ. जे अखंड ज्योत लावणार असतील त्यांनी 21 दिवस सलग ठेवायची आहे अखंड ज्योत. ज्यांना जमणार नाही अखंड ज्योत त्यांनी सकाळ आणि संध्याकाळ अशाच पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी दिव्यासाठी ज्योत वापरली असेल, जी दिव्यासाठी तुम्ही वात वापरली असेल ती वात कुठेही कचऱ्यामध्ये फेकून द्यायची नाही. जी तुमची फुलझाडे असतील, तुमच्या घरामध्ये फुलझाडे असतील तर तुम्ही त्या फुलझाडांच्या खाली टाकू शकता, किंवा मग सगळ्या वाती एकत्रित करून शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी तुम्ही यामध्ये थोडासा कापूर घालायचा आहे आणि या वाती प्रज्वलित करून टाकायच्या आहेत. आता हा दिवा ज्यावेळी तुम्ही प्रज्वलित कराल, प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्पयुक्त 21 दिवस महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ फक्त 2 मिनिट लागतात. तुम्ही जर 11 पाठ एका बैठकीत करू शकत असाल तर अतिशय उत्तम. नसेल जमणार तर तुम्हाला सकाळी 1 वेळ स्तोत्र वाचायचं आहे आणि नंतर संध्याकाळी 1 वेळ हे स्तोत्र वाचायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं सकाळी 1 वेळ आणि संध्याकाळी 1 वेळ अशी संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता संकल्प कसा घ्यावा तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिल्यापासूनच आहे. ज्यांना माहीत असेल त्यांनी त्या पद्धतीने संकल्प करू शकता. आपल्याला 21 दिवसामध्ये एकच आसन बसायला घ्यायचं आहे. आसन बदलायचं नाही. परान्न घ्यायची जर वेळ आली, एकतर परान्न टाळायचं आहे, म्हणजे दुसऱ्याच्या घरी चहा, कॉफी, जेवण, नाश्ता असं करायचं नाही. मात्र काही कारणास्तव तुम्हाला ही वेळ आलीच अशी तर तुम्ही अशा वेळी गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे आणि नंतर तुम्ही हे अन्न ग्रहण करू शकता. कोणतेही दोष तुम्हाला लागणार नाहीत. तुमच्या सेवेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पहिल्या दिवशी संकल्प कराल त्याच दिवशी तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. तुमचे इष्टदेव जे असतील, मग ते स्वामी समर्थ महाराज असो किंवा कोणतेही असो, त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की निर्विघ्नपणे माझे हे 21 दिवसांची जी सेवा आहे ती पूर्णपणे पार पाडू द्यात आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होऊ द्यात, यासाठीच मी ही सेवा करत आहे. तर बऱ्यापैकी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तरी देखील व्हिडिओ पाहून एखादा जर प्रश्न पडला तर तुम्ही तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ, आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, चॅनेलवरती नवीन असाल तर
चॅनल सबस्क्राईब नक्की करा. माहिती आवडली असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्कीच करा. शेअर देखील भरपूर करा की ज्यामुळे सर्वांचं भलं होईल. ज्यावेळी आपल्यामुळे एका तरी व्यक्तीचं भलं होतं ना, त्यावेळी आपलं देखील कुठून ना कुठून तरी भलं व्हायला सुरुवात हे होत असतं. तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.